लॉर्ड. मी पास्टर रोहन माने पुन्हा एकदा तुमच्या प्रत्येकाचे अगदी मनापासून या शास्त्र अभ्यासाच्या मननामध्ये स्वागत करतो. आज देखील काही महत्वाच्या आणि सुंदर गोष्टी परमेश्वर स्वतःच्या स्वभावाबद्दल प्रकट करणार आहे. तयार व्हा. येशूचा आणखीन एक अद्भुत स्वभाव आज आम्हाला पाहायला मिळणार आहे. पण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि मग आपण पुढे जाऊया. सेनाधीश यहोवा, आम्हाला विश्वास आहे आज पुन्हा एकदा मी तुझे नवीन स्वरूप पाहीन. आज पुन्हा एकदा तुझ्या प्रीतीमधली खोली मी पाहीन. मला खात्री आणि विश्वास आहे की तू सर्व गोष्टी करायला आजही तयार आहेस. मी माझे हृदय उघडतो तुझ्यासाठी. माझ्या हृदयात पवित्र आत्म्याचे काम सुरू कर. इथं पाहणारा प्रत्येक व्यक्ती समोर मला तुझा आवाज बनव आणि परमेश्वर पिता आज खरोखर आम्हाला शिकव ज्या गोष्टींची आम्हाला खरोखर गरज आहे. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन आमेन आमेन. हालेलुया. सो पुन्हा एकदा मी तुमच्या प्रत्येकाचे स्वागत करतो आणि आज आम्ही पाहणार आहोत योहान 11 अध्याय. योहान 11 अध्यायामध्ये पहिलंच शीर्षक असं आहे की मृत लाजराला येशू जिवंत करतो. हालेलुया. ही घटना आमच्या प्रत्येकाला माहित आहे की एक व्यक्ती बेथानी गावात राहतो ज्याचे नाव लाजरस आहे. त्याला 2 बहिणी आहेत. एकीचं नाव मार्था, एकीचं नाव मरिया. आणि हे दोन्ही बहिणी येशूला त्यांचा भाऊ लाजर आजारी पडलाय याची बातमी पोहोचवतात जेणेकरून त्याने लवकरात लवकर येऊन त्याला बरं करावं. पण येशूला वेळ होतो. येशूला त्या गावात यायला 2 दिवस नाही तर केवळ 4 दिवस लागतात. चक्क 4 दिवस लागतात आणि 4 दिवसांमध्ये हा व्यक्ती मरून जातो. आणि येशू त्या गावात येतो आणि त्याच्या बहिणींना म्हणतो की काय झालं, तो कुठे आहे. त्यावेळेला त्याची बहीण म्हणते तू जरा लवकर आला असतास तर बरं झालं असतं. तू आला असतास तर तो जिवंत राहिला असता. पण तू वेळ केलास. आता तो मरून गेला आहे. आता पूर्ण आशा संपलेली आहे. त्यावेळेला येशू ख्रिस्त मार्थेला म्हणतो आज देखील जर तू विश्वास केलास तर देवाचे गौरव पाहशील. आणि मार्था म्हणते की काही बोलत नाही. आणि येशू तिला म्हणतो की कबर कुठे आहे, मला त्या कबरेकडे घेऊन चल. त्यावेळेला मार्था म्हणते त्याला मरून 4 दिवस झाले. आता त्याच्या शरीराचा वास येत असेल, तिथे जाऊन आपण काय करणार. तर तो म्हणतो मला तिथे घेऊन चल. तिथे तो जातो. लाजरसला हाक मारतो. कबरेत मेलेला लाजरस कपड्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत कबरेतून बाहेर येतो आणि त्या 2 अभागी बहिणींना त्यांचा मेलेला भाऊ पुन्हा एकदा मिळतो. पण ही घटना फक्त इतकीच आहे. या घटनेमध्ये बरेच लपलेले दुर्लक्षित असे पैलू आहेत. त्या दुर्लक्षित पैलूंचा आज आपण अभ्यास करूया. योहान 11 फक्त लाजरसच्या मृतातून पुनरुत्थान झाली ही घटना नाही, तर येशू सर्व काही अजूनही करू शकतो या घटनेबद्दल आहे. काही लोक असे म्हणतात की येशू फक्त रोग बरे करतो, पण येशूने इथे प्रगट केलं आहे की तो आजारांच्या पलीकडे मृत्यूमध्ये देखील काम करणारा परमेश्वर आहे. आम्हाला असे वाटते आमच्या जीवनाच्या काही भागातच येशू ख्रिस्त काम करू शकतो. मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्त तुमच्या जीवनाच्या सर्व भागांमध्ये काम करू शकतो ज्याबद्दल तुम्ही हार मानलेली आहे. येशूला कधी हे आवडत नाही की त्याची लेकरं तो असताना कोणत्याही परिस्थितीबद्दल हार मानतात. कधी कधी आम्ही म्हणतो आता सर्व काही संपलेलं आहे, आता काय होणार आहे. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. जर व्हायचं असतं आधीच झालं असतं. आता काय होणार आहे, आता तर सर्व काही संपलं. त्या काळामध्ये देखील अशीच परिस्थिती होती. यहुदी परंपरेनुसार काही लोक असे मानायचे की मृत्यूनंतर आत्मा 3 दिवस शरीराजवळ राहतो. हालेलुया. मृत्यूनंतर त्या माणसाचा आत्मा त्या शरीराजवळ 3 दिवस राहतो. आणि इथे तर लाजरसला मरून 4 दिवस झाले. आता 4था दिवस म्हणजे पूर्ण आशा संपली. तो आत्मा देखील आता तिथे नसणार आहे. आता सर्व काही संपलेलं आहे. इथे काहीच होऊ शकत नाही. म्हणून येशूने जाणून बुजून उशीर केला आहे जेणेकरून लोकांना हे समजेल की येशू मृत्यूवर देखील विजय देणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. आम्ही नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील देवाची वाट पाहिली पाहिजे आणि मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये देखील त्याची वाट पाहिली पाहिजे.
इथे मार्था आणि मरियेने येशूची वाट पाहणंच थांबवलंय, पण येशू सरप्राइझिंगली या घटनेमध्ये उडी मारताय. 2 दिवसात तू यायला पाहिजे होतास. आज 4 दिवस झाले, आता भाऊ मेला. त्यांना असे वाटते आता काही उपयोग नाही. जेव्हा आम्हाला हवं होतं तेव्हा तू यायला पाहिजे होतंस. आमच्या प्रत्येकाची प्रार्थना, आमच्या प्रत्येकाची अपेक्षा हीच असते की येशू या वेळेमध्येच या घटना घडू देत. पण परमेश्वर मुद्दामहून काही घटना बिघडू देत आहे, कारण त्याला दाखवायचं आहे परिस्थिती कोणतीही असो, माझे प्रभुत्व सर्व सृष्टीवर आहे. हालेलुया. येशूने मुद्दाम उशीर का केला? मार्था आणि मरियेनं येशूला तातडीनं बोलवलं, पण येशू 2 दिवस थांबला आहे. हालेलुया. लोकांना काय वाटते, जर येशूला प्रेम असते तर तो लगेच आला असता. आम्ही देखील असेच म्हणतोय, प्रार्थना केली की लगेच उत्तर मिळायला पाहिजे. थोडंफार समर्पण केलं की काहीतरी मोठे चमत्कार लगेच व्हायला पाहिजे. पण देवाचा उशीर म्हणजे नकार नसतो. तो आमच्या विश्वासाच्या स्थितीवर काम करत आहे. तो आमच्या विश्वासाच्या अवस्थेला समजतो. त्याची इच्छा आहे की सर्वात कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही माझ्यावर विश्वास करा. मला आजही ती घटना आवडते, ज्यावेळेला एलियाने देवावर इतका भरोसा केला की त्याने वेदीवर लाकडे पेटवण्यासाठी इंधनाचा वापर न करता त्याने 12 घागरी पाणी ओतले. त्याने मुद्दामहून त्या परिस्थितीला अतिशय कठीण केले. 1 घागर पाणी देखील सर्व लाकडं भिजवू शकत होती, पण त्याने 12 घागरी, वचन सांगते 12 रांजण त्या लाकडावर ओतले. इतकं पाणी त्यानं ओतलं की ते पाणी वेशीपर्यंत वाहत गेलं आणि सर्व लाकडांना त्याने मुद्दामहून ओलं केलं. ते पाणी त्या लाकडांच्या आत मुरावं अशी त्याची इच्छा होती. मुद्दामहून तो हे करत आहे, कारण लोकांना, त्या सर्व बाल संदेशाच्या सर्व पुजाऱ्यांना त्याला दाखवायचं आहे की आमचा परमेश्वर कितीही परिस्थिती बिघडली तरी काम करू शकतो. इथे येशू देखील मार्था आणि मरियेला हेच दाखवू इच्छित आहे. हालेलुया. मी काय करू शकतो? आज मी तुमच्या प्रत्येकाशी बोलताना तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो, तुम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणवत असाल तर हे फक्त आमच्या मागे ख्रिस्ती लावण्याने होत नाही. आम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारल्याने होत नाही. आम्ही दररोज छोट्यातल्या छोट्या गोष्टीमध्ये देखील तो काहीही करू शकतो याची वाट पाहिली पाहिजे. येशूने उशीर केला कारण तो फक्त रोग बरे करणार नव्हता, तर मृत्यूवर अधिकार दाखवत होता. मी सर्व परिस्थितीत, सर्व गोष्टींवर प्रभुत्व गाजवू शकतो हे त्याला दाखवायचं आहे. आज मी तुमच्या प्रत्येकाला सांगतो, तुमच्या परिस्थितीवर येशू प्रभुत्व गाजवू शकतो. हालेलुया. अब्राहमाने इसाकाची वाट पाहिली कारण परमेश्वर काहीही करू शकतोय हे त्याला माहिती आहे. योसेफ 13 वर्ष तुरुंगात थांबला कारण योसेफाला माहिती आहे मी नक्कीच परमेश्वराच्या योजनेमध्ये. इस्रायल लोक 400 वर्ष गुलामगिरीत होते. आम्हाला बाहेरून वाटते की यांना सोडणार कोण, पण 400 वर्षानंतर स्वतंत्रतेचा दरवाजा मोशेच्या द्वारे ओपन करण्यात आला. देव विलंबाचा उपयोग करतो मोठ्या गौरवासाठी. आज तुम्ही कोणत्या तरी गोष्टीची वाट पाहत असाल आणि तुम्हाला वाटत होतं मागच्या वर्षीच्या सप्टेंबर मध्ये ते काम व्हायला पाहिजे होतं, पण या वर्षीचा सप्टेंबर आला अजून ते होत नाहीये. मागच्या वर्षीच्या डिसेंबर मध्ये ते व्हायला पाहिजे होतं, मागच्या महिन्यात व्हायला पाहिजे होतं, लग्नानंतर लगेच व्हायला पाहिजे होतं, पण परमेश्वराने विलंब लावला आहे. या विलंबाला परमेश्वर मोठ्या गौरवासाठी उपयोग करत आहे. योसेफ उशीर झाला पण मिस्राचा अधिपती बनला. इयोबाच्या जीवनामध्ये दुःख आलं पण त्याची पुनर्स्थापना झाली. हालेलुया. लोक काय म्हणतात, तो शांत आहे म्हणजे तो देव नाही. प्रियानो, जेव्हा तो शांत असतो तेव्हा देखील तो काम करत असतो. आमच्या डोळ्यांना जे काही दिसते त्याप्रमाणे हे जग चाललेले नाहीये. म्हणून बरेच कठीण प्रश्न ज्यावेळेला इयोबाने देवावर संशय केला तेव्हा देवाने त्याला विचारण्यासाठी अनेक कठीण प्रश्न वापरले. प्रियानो, हालेलुया. काय तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला सूर्य कुठे लागतो? ज्या वेळेला ही पृथ्वी गोल फिरते त्या पृथ्वीला त्याने कोणत्या आधारावर असं तरंग ठेवले? असे अनेक कठीण प्रश्न आज आम्ही आमच्या स्वतःला विचारूया. प्रियानो, पाऊस
का पडतंय प्रियानो? फक्त बाष्पीभवन होते म्हणून? उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्याने यायचा आहे म्हणून? हालेलुया. आमचे अन्न देखील आमच्या पोटामध्ये कसे काय बारीक होते? हालेलुया. फक्त आम्ही चावून खातो म्हणून होते? या शरीराच्या आतल्या देखील गोष्टी आम्हाला कळत नाहीत, या शरीराच्या बाहेरच्या गोष्टी देखील आम्हाला कळत नाहीत. कितीतरी अवघड गोष्टी, कितीतरी अद्भुत अमेझिंग गोष्टी परमेश्वर या पृथ्वीवर करत आहे, पण आम्हाला वाटते दिसत नाही म्हणजे होत नाही. नाही प्रियांनो, दिसत जरी नसलं तरी परमेश्वर काम करताय. तो शांत असला तरी तो काम करताय. विश्वास करा प्रियांनो. हालेलुया. म्हणून तो काय म्हणाला मार्थेला? अगं मार्था, हा आजार मृत्यूसाठी नव्हता ग, देवाच्या गौरवासाठी होता ग. म्हणून तो तिला सांगत आहे. बघा, देवाची वेळ आपल्या वेळेपेक्षा श्रेष्ठ असते. त्याची वेळ परिपूर्ण आहे. म्हणून उपदेशक 5 मध्ये काय म्हटलंय? परमेश्वर त्याच्या वेळेमध्ये गोष्टींना सुंदर करतो आणि जे लोक त्याची वाट पाहतात त्यांना नवीन शक्ती मिळते, सामर्थ्य मिळते. हालेलुया. काही लोक म्हणतात येशू इतका प्रेमळ आहे, तो त्यांचा मित्र आहे, तर त्याने 2 दिवसात जायला पाहिजे होतं. इतक्या तीव्र वेदना त्या कुटुंबाला झाल्या, त्यांचा भाऊ मेला, इतकं सगळं येशूने कशाला होऊ द्यायचं? नाही प्रियानो. परमेश्वर तात्पुरत्या वेदनेतून सार्वकालिक गौरव आणतो. कधी त्यांनी असा विचार केला नसेल की त्यांचा भाऊ उठेल. त्यांना कधी वाटलं नसेल की त्यांचा भाऊ उठेल. मरणातून त्यांच्या खानदानामध्ये पूर्ण मार्था आणि मरियेच्या कोणीही आजपर्यंत उठलं नव्हतं. येशूचे सामान्य काम आणि अलौकिक काम यामध्ये खूप सारा मोठा फरक आहे. सामान्य कामांना तुम्ही पाहिलं असेल, पण मी प्रार्थना आणि भविष्यवाणी करतो, तुम्ही अलौकिक काम पाहण्यासाठी स्वतःला तयार करा आणि तुम्ही अलौकिक काम पाहाल. हालेलुया. सामान्य काम परमेश्वर तुमच्या डोळ्यांसमोर करतो, अलौकिक काम तो त्याच्या वेळेनुसार करतो. कुणी आमेन म्हणेल? हालेलुया. बेथानी हे जे गाव आहे ते यरूशलेम जवळचं गाव आणि ही घटना सार्वजनिक ठिकाणी झाली. त्यामुळे तिथले धार्मिक नेते येशूच्या विरुद्ध अधिक चिडले. हालेलुया. बघा, घटना काय आहे? एक मेलेला व्यक्ती तो तिच्या बहिणींना परत मिळालाय याचा आनंद करायला पाहिजे. बायबल सांगते आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा, शोक करणाऱ्यांबरोबर शोक. पण इथे काही नेते आहेत, त्यांनी येशूवर ते खूप अधिक रागावलेले आहेत. उलट त्यांनी काय बोलायला पाहिजे? बरं झालं, तू कोण आहेस आम्हाला माहित नाही, पण तू जे काही केलंस ते खूप अद्भुत होतं. आणि त्या बहिणींना रडताना मी बघितलंय, ज्यावेळेस त्यांचा भाऊ मेला होता, पण देवाची स्तुती असो, त्यानं तुला पाठवलं. खरोखर तू किती चांगलं केलंस आणि खरोखर त्या व्यक्तीला तू मरणातून जीवनामध्ये आणलंस. काही लोक कधी आनंदी होत नाहीत ज्या वेळेला इतर लोकांचे चांगले होते. प्रियानो, मी एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा परमेश्वर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला आशीर्वादित करत असेल, त्यावेळेला तुम्ही देखील त्यांच्यासाठी आनंद करा. भले तो तुमचा भाऊ असो, तुमची सासू असो, कोणीही, तुमचा शेजारी असो, चर्च मधला कोणताही भाऊ असो, तुमची ननंद असो, हू एव्हर, कोणीही असो, तुम्ही त्यांच्यासाठी आनंद करा. हालेलुया. कारण ज्या वेळेला तुम्ही त्यांच्यासाठी आनंद करता तेव्हा परमेश्वर तुम्हाला त्यांचे आशीर्वाद देतो. हालेलुया. तुम्हाला परमेश्वर तुमच्या जीवनात जे हवं आहे ते परमेश्वर देतो. काय परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे? हालेलुया. तुम्हाला समजत आहे? प्रार्थनेचं उत्तर आम्हाला उशिरा मिळालं तरी मी विश्वास सोडता कामा नये. कधी कधी दुसऱ्या लोकांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना लगेच मिळतंय. प्रभूची स्तुती असो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर अजून मिळालं नाही. प्रभूची स्तुती असो. देव उशीर करत नाही, तो एका परफेक्ट टायमिंग मध्ये असतो. हालेलुया. एखाद्या आईनं जर म्हणाली, जर ती गर्भवती असताना मला 4थ्या महिन्यातच माझ्या बाळाचा मुका घ्यायचा आहे, हे शक्य आहे का? हालेलुया. परमेश्वराने बाळाला बाहेर काढण्याची एक परफेक्ट टायमिंग ठेवली आहे. त्याच्यानंतर तो बाहेर येईल आणि मग तुला जे मुके घ्यायचे ते घेत राहा. हालेलुया. पण परमेश्वर उशीर करत नाही, तो एका परफेक्ट टायमिंग मध्ये चाललेला आहे. आमेन. हालेलुया. अब्राहम प्रतीक्षेत राहिला. पौल तुरुंगात असताना देखील त्याने देवावर विश्वास केला.
तुम्ही परमेश्वराच्या उशिराला नकार समजू नका. त्याने वेळ केला किंवा उशीर केला म्हणजे आता तो देणारच नाही असे समजू नका. मार्थेला, मरियेला आणि त्यांच्या बरोबर असलेल्या प्रत्येक लोक समुदायाला त्याने हे दाखवून दिलं, देव तुमच्यावर प्रेम करतो. दुसरी गोष्ट मला यामध्ये आवडली की जे पवित्र शास्त्रातील सर्वात लहान वचन आहे, योहान 11:35, येशू रडला. येशूला हे माहित होतं तो लाजरला उठवणार आहे, तरीही तो रडला. तो का रडला प्रियानो? हे रडणं फक्त त्याचं मेलेल्यांसाठी, मेला होता म्हणून दुःख नव्हतं. पापामुळे आलेली मृत्यूचं जे राज्य होतं त्याबद्दल देव दुःख करताय. आमच्या पापांमुळे मनुष्य जातीवर मृत्यू जे राज्य करताय त्याच्याबद्दल येशूला वाईट वाटते. हालेलुया. आणि लोक त्या दुःखाला कमजोरी समजतात. येशू जो रडला त्याला कमजोरी समजतात, पण येशू दाखवत आहे मी तुमच्यावर प्रेम करतोय, मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे. हालेलुया. कारण ज्या वेळेला लाजर मेला त्यावेळेला तो मार्था आणि मरियत जवळ नव्हता म्हणून तो रडत आहे. हालेलुया. तो अविश्वासाबद्दल देखील रडत आहे, पापाच्या परिणाम मृत्यू याच्याबद्दल देखील रडत आहे आणि खरोखर तो आमच्या दुःखामध्ये सहभागी होऊन देखील रडत आहे. समजत आहे तुम्हाला? दावीद देखील अबशालोमासाठी रडला, बरोबर आहे ना? काही लोक म्हणतात खरे विश्वासू कधी शोक करत नाहीत. बायबलमध्ये अनेक लोक रडले प्रियानो. शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा असे म्हटलेले आहे. ते कुटुंब खरोखर शोक करत होते आणि अशा ठिकाणी ज्या भावना उच्चंबळून वर येतात त्या येशूच्या देखील आल्या. हालेलुया. बघा, काही लोक म्हणतात जर तो रडला तर तो दुर्बल आहे. तो दुर्बल असता तर त्याने लाजरसला मरणातून उठवले नसते. हालेलुया. रडणारा परमेश्वर, आमच्या बरोबर दुःखामध्ये दुःख करणारा परमेश्वर म्हणजे आमच्या परिस्थितीला समजणारा परमेश्वर आहे, प्रेम करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मला वाटते तुमच्या सर्वांना गीत माहिती आहे, अब्बा खुदा तू है मेरा. त्याच्यामध्ये खूप सुंदर एक लाईन आहे, जब मैं खुश होता हूं तो तू भी खुश होता है. हालेलुया. जब मैं रोता हूं तू भी रोता है. असं किती सुंदर त्यांनी लिहिलंय, कारण पास्टर अजय देखील या गोष्टीला त्यांनी अनुभव केलाय प्रियानो. हालेलुया. आमेन. सो यहुदी संस्कृतीमध्ये सार्वजनिक शोक देखील खूप महत्वाचा होता, म्हणून देखील येशू रडला. दुःखामध्ये त्याने आपली भावना व्यक्त केली, इतरांच्या वेदनेमध्ये सहभागी होण्यासाठी तो रडला. इर्म्याला देखील एक शोक करणारा, आकांत करणारा संदेश म्हटलाय. येशू आणखीन एका ठिकाणी रडलाय, यरूशलेमेसाठी देखील तो रडलाय. हालेलुया. आम्हाला आमच्या भावना परमेश्वरला ओळखतात प्रियानो. आमेन. पुढचा मुद्दा, दगड दूर करा. ज्या वेळेला तो त्या कबरेजवळ पोहोचला, त्यावेळेला येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणताय की तुम्ही तो दगड दूर करा. हा दगड दूर करण्याचा पाठीमागचं महत्वाचं कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं? हा दगड दूर करा म्हणजे जो चमत्कार मी करायला जाणार आहे त्याच्यामध्ये मला तुमचा सहभाग हवा. आमेन. हालेलुया. येशू स्वतः तो दगड हटवू शकत होता, तरी त्याने लोकांना सांगितले. याची दोन कारण आहेत. पहिलं कारण, येशू आमच्या हृदयावरचा अविश्वासाचा दगड पहिल्यांदा घालू इच्छित आहे. जो अविश्वासाचा दगड आहे त्याला हटवायचा आहे आणि लोकांच्या हृदयावर तो दगड होता आणि तो त्यांना एक प्रात्यक्षिका दाखवत आहे. एक प्रात्यक्षिका दाखवून तो म्हणताय दगड हटवा. तो दगड हटवताना शिष्य, तिथं जमलेले यहुदी लोक, सर्वांच्या हृदयावर देखील एक दगड होता. ते दोन्ही दगड तो हटवत होता आणि तो म्हणत होता जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयावरच्या अविश्वासाचा दगड हटवता तेव्हा मी चमत्कार करतो. हालेलुया. कारण तुम्ही माझ्या चमत्कारामध्ये सहभागी झाला. हालेलुया. बघा, 5 भाकरी 2 मासे हातामध्ये त्याने घेतले. तो तुमच्याकडून त्या 5 भाकरी 2 माशांची अपेक्षा करताय. तुम्ही ते त्याच्या हातामध्ये द्या, मग तो त्याला बहुगुणित करेल. हालेलुया. तुम्हाला प्रत्येक चमत्कारामध्ये परमेश्वर सहभागी करू इच्छित आहे आणि तो दगड आज दूर झाला पाहिजे. देव चमत्कार करतो पण आम्हाला त्याला सहभागी करून घ्यायचा आहे. हालेलुया. मोशेनं समुद्रावर काठी उगारली. खरं बघायला गेलं तर याच्यामध्ये काही सेन्सच वाटत नाही.
काय फक्त काठी उगारल्याने खरोखर समुद्र दुभागतो काय हो प्रियानो? ती काठी उगारणं तुमच्या विश्वासाचं पहिलं पाऊल आहे. जेव्हा तुम्ही ती काठी उगारता तेव्हा परमेश्वराने काय केलं माहितीये? त्या समुद्राला इतक्या जोरदार फुंकराने त्याने फुंकले की त्या समुद्राचे तळ दिसू लागले आणि तो त्याने फुंकून त्या जमिनीला आज्ञा केली, असंच राहायचं जोपर्यंत माझे लोक पार जात नाहीत. हालेलुया. पण हा चमत्कार करण्यासाठी देखील त्याने मोशे आणि मोशेच्या काठीचा उपयोग सहभाग घेतला. नोहाने विश्वासाने जहाज बांधले. एक माणूस इतकं मोठं जहाज बांधू शकत नाही, पण तो काय म्हणत आहे? सुरुवात कर, तुझ्याकडून पूर्ण करेन मी. हालेलुया. आमेन. देव सामर्थ्य देतो प्रियानो, शक्ती देतो, पण आम्हाला कृती करावी लागते. नामानला देखील यार्देन नदीत जावं लागले. सेन्स नाहीये, यार्देन नदी काय चमत्काराची नदी नाहीये. आजपर्यंत कुठंच यार्देन नदी चमत्काराची नदी असा उल्लेख केला नाही, पण नामानला यार्देन नदीत जावं लागते. आज्ञा पालन कर, माझ्या चमत्कारात सहभागी हो. हालेलुया. आज्ञा पालन कर आणि माझ्या चमत्कारात सहभागी हो, असे परमेश्वर म्हणतायत. लोक काय म्हणतात? देवच सगळं करेल, मी काही करणार नाही. ज्या लोकांना आमच्या जीवनामध्ये चमत्कार पाहिजे, आपल्या जीवनामध्ये त्यांचा विश्वास सतत सक्रिय पाहिजे. आणि विश्वास जर दाखवायचा आहे तर तो कृतीतून दाखवला जातोय. माझ्या चर्चमध्ये एक सिस्टर आहेत आणि त्यांना बरेच दिवस बाळ होत नाहीये आणि सगळे लोक त्यांचं नेहमी सांत्वन करत असतात. मी त्यांना म्हणालो, पुढच्या रविवारी तुम्हाला लहान बाळांचे कपडे आणायचे आहेत. हालेलुया. विश्वासाची कृती तुम्हाला करायची आहे, अन्यथा तुम्ही परमेश्वराजवळ काहीही प्राप्त करू शकत नाही. विश्वास म्हणजे कृती आहे, लक्षात घ्या. कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे, कृतीशिवाय विश्वास मृत आहे आणि विश्वास हा कृतीतूनच दिसला पाहिजे. हालेलुया. आम्हाला यावर्षी परमेश्वराने खूप सुंदर अभिवचन दिलं. यहेजकेलचा 36 अध्याय आणि 26 ते 30 वचनामध्ये परमेश्वर आम्हाला काय म्हणताय? मी तुम्हाला एक नवीन हृदय देईन, एक नवीन आत्मा देईन. हालेलुया. लक्षपूर्वक ऐका. जेव्हा परमेश्वर आम्हाला नवीन हृदय देईल तेव्हा आमचे जुने हृदय जे संशय करत होते ते आता इथून पुढे संशय करणार नाही, कारण परमेश्वराचे हृदय संशय करत नाही. हालेलुया. मनुष्य प्रतिसाद देऊ शकत नव्हता, कारण मनुष्याकडे त्याचे स्वतःचे संशयी हृदय होते. पण यहेजकेल 36, 26 ते 30 मध्ये म्हणताय, देव आम्हाला त्याचे हृदय, त्याचा आत्मा देत आहे असे बोललंय. आमेन. काही लोक म्हणतात परमेश्वर जर सर्व शक्तिमान आहे तर त्याला माणसा बरोबरच चमत्कार का करायचे आहेत? परमेश्वर नाते संबंधामध्ये काम करतो. प्रिय, ज्या लोकांचे नाते संबंध परमेश्वराबरोबर दृढ घट्ट आहेत त्यांच्यावर तो काम करतो. हालेलुया. एक बाप सर्वात महान गोष्टी आपल्या लेकरांना इन्व्हॉल्व करून दाखवतो. हालेलुया. तो आम्हाला इन्व्हॉल्व करू इच्छित आहे त्याच्या कामांमध्ये. हालेलुया. बघा, त्या दिवसात त्याच्या कबरा होत्या त्या मोठ्या दगडांनी बंद केल्या जात होत्या. परमेश्वर तुमच्यामधून, तुमच्या हृदयावरून तो पश्चाताप न करणारा दगड दूर करू इच्छित आहे. हालेलुया. क्षमा न करणारा दगड दूर करूचा आहे. सवयी ज्या बदलत नाही तो दगड तो दूर करू इच्छित आहे. प्रियांनो, हालेलुया. परमेश्वर अविश्वासाचा दगड दूर करू इच्छित आहे, जेणेकरून तुम्ही देखील ते सामर्थ्य पाहावं. हालेलुया. काय तुम्हाला समजत आहे? त्याने तो दगड दूर केला. हालेलुया. बघा, आमच्या जीवनातला कोणता दगड आम्ही हटवणं बाकी आहे हे लक्षात ठेवा. पुढची एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट मला याच्यामध्ये आवडली, ती म्हणजे लाजरा बाहेर ये अशी हाक येशूने मारली. हालेलुया. ही एक वैयक्तिक हाक आहे. आज तुम्ही ते बसला आहात आणि परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. कृष्णा, मी तुला हाक मारताय, बाहेर ये. गौरी, मी तुला हाक मारत आहे. आणि तुमची जी काही नाव आहे त्या नावांना घेऊन परमेश्वर हाक मारताय, बाहेर ये असे तो म्हणताय. तुमच्या कबरेतून, तुमच्या परिस्थितीतून, तुमच्या कर्जातून, तुमच्या वांझपणाच्या अवस्थेतून, तुमच्या सर्व काही नष्ट झालेल्या अवस्थेतून परमेश्वर म्हणताय, बाहेर ये. आणि ही एक वैयक्तिक हाक आहे. येशूने फक्त बाहेर ये असे म्हटले नाही, त्याने लाजरसचे नाव घेतले. हालेलुया. त्याने लाजरसचे नाव घेतले. का नाव घेतले? तुम्हाला काय वाटतं?
त्याने नाव का घेतले? जर त्याने बाहेर ये असे म्हटले असते तर त्या कबरेमध्ये जितके लोक मेलेले होते, गाडले होते, ते सगळे बाहेर आले असते. पण परमेश्वर एका विशिष्ट ज्याच्यावर तो प्रेम करतो त्या व्यक्तीला नाव घेऊन बाहेर बोलताय. कोणी आमेन म्हणेल? हालेलुया. इतका अधिकार त्याच्या शब्दांमध्ये होता. सगळे मृत उठले असते आणि त्यांचा आत्मा म्हणाला असता, चला या मृत शरीरांना जिवंत करूया, कारण या शरीरांना बनवणारा परमेश्वर कबरेच्या बाहेर या सगळ्या लोकांना बोलवत आहे. पण येशूने असे केले नाही. येशूने वैयक्तिक नाव घेतले, लाजरा बाहेर आहे. कारण परमेश्वर आमच्या प्रत्येकाला वैयक्तिकरित्या ओळखतो. शमूएलला त्यानं नावाने बोलवलं. आमेन. शमूएला जक्कायला झाडावर तो ज्यावेळेला बसला होता त्यावेळेला त्याला नावाने बोलवलं. जक्काय खाली ये, मी तुझ्या घरी येऊ इच्छितोय. आम्हाला काय वाटतं? मी कुठल्या तरी गर्दीत हरवलोय. इतके करोडो लोक, अब्जावधी लोक इथं आहेत आणि यात परमेश्वराला माझी आठवण आहे काय? देव मला ओळखतोय काय? वचन सांगते, मी तुला नावाने ओळखतो. हालेलुया. मी तुला नावाने ओळखतो. यशाया 43:1 मध्ये काय म्हटले? मी तुला तुझ्या नावाने बोलवलं आहे. परमेश्वर आमच्या बरोबर वैयक्तिक नातेसंबंधामध्ये वाढत आहे प्रियानो. आमेन. हालेलुया. मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना नावाने बोलवतो. भले त्याच्याकडे हजारो मेंढ्या असू देत, तो प्रत्येकाला नावाने बोलवतो. काही लोक म्हणतात ही फक्त दंतकथा आहे. पण प्रियानो, ही कथा दंतकथा जर असती तर प्रियानो त्या लोकांनी येशूवर विश्वास केला नसता. प्रियानो, तिथल्या अनेक लोकांनी येशूवर विश्वास केला. आणि यानंतर एक महत्वाची घटना देखील घडते आणि ती घटना मी तुमच्याशी आज बोलू इच्छिते. प्रियानो, बघा, या घटनेनंतर जे लोक तिथं होते ते सर्व लोक आश्चर्यचकित झाले. पण एक घटना तिथे अशी आहे, लेट मी टेल यू. ज्यावेळेला लाजरस बाहेर आला त्यावेळेला येशू म्हणाला त्याला मोकळे करा. त्याचे पुनरुत्थान झाले होते, पण त्याला त्या कफन के साथ बंधा हुआ था, है ना. त्याला त्या कापडाने गुंडाळलं होतं आणि ते कापड काढायला प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. पुनरुत्थानानंतर देखील एक प्रक्रिया असते प्रियानो. लाजर जिवंत झाला, पण अजून त्या कफनात तो बांधलेला होता. त्याला सोडा आणि जाऊ द्या असे येशू म्हणाला. बघा, तारण मिळाल्यानंतर देखील आमच्याकडे जुन्या सवयी असतात, भीती असतात, मानसिक बंधनं असतात. नवीन जीवन मिळते, पण परिवर्तन एक प्रक्रिया आहे प्रियानो. बघा, पेत्र तारणानंतर सुद्धा भीती बरोबर झुंजला. एकदा प्रार्थना केली की लगेच बदलते. आज तारण झालं, लगेच सगळं काही निघून गेलं असं नाही प्रियानो. आम्ही गौरवातून गौरवात जायचंय. तारण मिळाले तो आमच्या गौरवाचा दिवस, पण त्याच्या पुढे आम्हाला गौरवात जायचंय. आध्यात्मिक वाढ ही प्रक्रिया आहे प्रियानो. हालेलुया. काही गोष्टी त्याला बांधून ठेवल्या होत्या लाजरसला, आणि ते हटवणं खूप गरजेचं होतं प्रियानो. समजते तुम्हाला? काही लोक म्हणतात जर तो पूर्ण बरा झाला होता तर त्या पट्ट्या त्याच्यावर कशाला होत्या? प्रियानो, बायबल आम्हाला त्या घटनेचा सविस्तर तपशील देत आहे की खरोखर ते घडलेली घटना होती. हालेलुया. त्या दिवसांमध्ये तो जो मृतदेह असायचा, तो लिननच्या जे ड्रेस असतात ना, कापड, त्याच्यामध्ये ऍक्च्युली बांधलेला असायचा. नवीन जीवन मिळाल्यानंतर आम्हाला आमच्या जुन्या संगती सोडणं गरजेचं आहे. जुनी बंधनं, जुन्या सर्व काही संगती सोडणं खूप गरजेचं आहे आणि नवीन शिष्यत्वाकडे पुढे जाणं खूप गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. बघा, इस्रायल लोक मिस्रमधून बाहेर आले, पण त्यांची मानसिक गुलामी तशीच होती. जुना मनुष्य सोडण्याबद्दल पौल देखील किती ठिकाणी बोलत आहे. तुम्ही जिवंत आहात, पण अजून कोणत्या बंधनामध्ये अडकलेला आहात काय, हे पाहणं खूप गरजेचं आहे. अँड याच्या पुढे एक घटना अशी घडली, लाजर मृतातून पुनरुत्थित झाला, पण त्या दिवशी सर्व यहुदी धर्मगुरू येशूला ठार मारण्याचा कट करू लागले. हीच ती अदला बदल आहे. आमच्या जीवनाच्या बदल्यात येशूला मृत्यू. बघा, हालेलुया. लाजर जिवंत झाला,
पण धार्मिक नेत्यांनी येशूला ठार मारण्याचा कट केला. वचनामध्ये काय सांगितले? 53 वचन जर तुम्ही नीट वाचाल तर योहान 11:53, त्या दिवसापासून त्यांनी त्याला ठार मारण्याचा कट केला. हालेलुया. सैतान आमच्या जीवनाच्या बदल्यात येशूचा मृत्यू मागत आहे. एका व्यक्तीला जीवन मिळाले जेणेकरून येशूला मृत्यू सहन करण्यासाठी स्वतःवर क्रूसावे जावे लागणार होते. येशू एक अंतिम बलिदान आहे. हेच ते शुभवर्तमान आहे. खरे जीवन मिळवण्यासाठी येशूने स्वतःचे जीवन दिले. आम्ही खरे जीवन मिळवण्यासाठी तुम्ही येशूच्या बलिदानाची किंमत ओळखता का प्रियांनो? लाजराची गोष्ट ही फक्त एक मृत व्यक्ती जिवंत होण्याची गोष्ट नाही. देवाचा विलंब हा कधी व्यर्थ नाही ही गोष्ट आम्हाला दाखवत आहे. आणि त्याला आमच्या वेदना समजतात. देव आमचा सहभाग करून घेऊ इच्छितो. तो आम्हाला आमच्या नावाने बोलवतो आणि नवीन जीवनानंतर देखील बदलाची प्रक्रिया आहे आणि येशू मृत्यूवर अंतिम विजय मिळवतो हे आम्हाला या घटनेत पाहायला मिळते. आणि म्हणून येशू मला पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीषित करो आजच्या वचनाच्या द्वारे. मला खात्री आहे परमेश्वर आमच्या प्रत्येकाबरोबर या घटनेतून बोललेला आहे. प्रियांनो, या आपण सगळेजण आपले नेत्र बंद करूया आणि यावेळेस प्रार्थना करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, देवा, लाजरसच्या जीवनामध्ये या अमूलाग्र घटना तू आम्हाला दाखवल्यास, अत्यंत महत्वाच्या गोष्टी आज तू आमच्याशी बोललास म्हणून मी तुझे आभार मानतो. मी तुझी स्तुती करतो परमेश्वर पिता. खरंच तू चांगला आहेस. तू खरंच थोर आहेस. तुझे प्रेम बदलत नाही. तुझी दया कमी होत नाही परमेश्वर पिता. आज इथं बसल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ओ देवा, सैतानाने त्यांना काही बंधनामध्ये, कबरेमध्ये अडकवून ठेवले. मी प्रार्थना करतो परमेश्वर पिता, त्यांना त्या कबरेच्या बाहेर काढ. पण त्या कबरेच्या बाहेर काढण्याआधी त्यांच्या हृदयावरची अविश्वासाची धोंड त्यांना काढायला मदत कर परमेश्वर पिता. पिता, त्या मार्था आणि मरियेसारखे देखील अनेक लोक बसले आहेत. ओ तू उशीर केला असे म्हणत. पण पिता, आज तू त्यांना दाखव तुझी परिपूर्ण वेळ किती अद्भुत आहे आणि त्या परिपूर्ण वेळेत तू सर्व गोष्टी अद्भुत करणार आहेस पिता. सहाय्य कर परमेश्वर पिता. तू या लोकांची मदत कर परमेश्वर पिता. आणि देवा, चमत्काराची एक नवीन सुरुवात कर. मी विश्वास करतो इथं बसला प्रत्येक व्यक्ती जो तुझे वचन ऐकत आहे त्या प्रत्येकाला आरोग्य प्राप्त होणार आहे. त्या प्रत्येकाला नवीन जीवन प्राप्त होणार आहे. येशू, तू चमत्कार केलास म्हणून धन्यवाद. येशू, तू आमची प्रार्थना केली म्हणून धन्यवाद करतो. येशू, तुझ्या नावाला सर्व गौरव मिळो ही प्रार्थना मी तुझ्या धन्य तारक येशू नावाने करतो म्हणून तू ऐक. आमेन, 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 आमेन. हाच संदेश पुन्हा एकदा तुम्हाला YouTube वर पाहायला मिळतो. YouTube चॅनलचं आमचे नाव मी पुन्हा सांगतो, FGA चर्च कोल्हापूर. या YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही हा संदेश पुन्हा ऐकू शकता. देव तुम्हाला आशीषित करो. गॉड ब्लेस यू.